वसा जनसेवेचा. तत्कालीन बहुचर्चित भूमी अभिलेख अधिकाऱ्याचे हात भ्रष्टाचारात बरबटले असल्याचा आरोप होत असून त्यांचा गलथान कारभार रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकारी धजावत नसल्याचे उदाहरण चित्र आहे. असे असले तरी एका तक्रारदाराने या पोलखोलचे धाडस केले असून आता शहरातील मध्यवस्तीत गगनाला भिडणारे मूल्य रुपये असलेली जमीन त्या व्हाईट कॉलर उद्योजकाची कमाल ते धमाल लाखो रुपये लावले व करोडो रुपयात विक्रीस काढली. बहुचर्चित 12+11 बनावट बोगस कागदपत्रे जमीन प्रकरण संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी एजंट उद्योजक यांच्या अंगलट येण्याची दाट शक्यता वर्तवल्या जात आहे. शहरातील तत्कालीन चर्चित असलेला तो भूमी अभिलेख अधिकारी 12+11 या भूखंडाच्या अर्धवट बनावट नोंदींचा खेळ खेळत आहे. त्यामुळे त्यांच्या या खेळाला नेमके कोणाचा अभय आहे हा प्रश्न चर्चेला जात आहे. शहरातील सदर जागेतील भूखंडाच्या नोंदी बनावट बोगस असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित जागा ही आरक्षित असून त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून बेरोजगारांना रोजगार म्हणून गाडे वाटप करून लाखो रुपये महसूल गोळा करीत आहे. अस्तित्वात असतानाही त्याची कोणतीही खातरजमा न करता कुठल्या कागदपत्रांच्या आधारांवर भूखंडांच्या नोंदणी करण्याचा प्रताप या तत्कालीन भूमी अभिलेख अधिकाऱ्याने केल्याचा आरोप ही तक्रारदाराने केलाय. नगरपालिका अभिलेख, मालकी हक्क, मूळ नकाशे, आखीव पत्रिका, फेरफार नोंदी आणि प्रत्यक्ष जागेची स्थिती तपासण्याची जबाबदारी असतानाही तत्कालीन व कार्यान्वित अधिकाऱ्यांनी हा खेळ पैशासाठी खेळलाय का असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्या एजंटाने बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय म्हणजेच सरकारी जमीन संगणमत करून या नोंदी घेतल्या गेल्याचा गंभीर आरोप तक्रारीत केल्याने हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या प्रकरणात केवळ कागदपत्रे बनवणारेच नव्हे तर त्यांना प्रशासकीय वैधता देणारे अधिकारी ही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणातील दस्तऐवजांची न्यायवैद्यकीय तपासणी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष वेधण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणाची खोलवर जाऊन हाती आलेली माहिती शासनाचे गलेलट्ट पगार घेणारे हे अधिकारी आपला कर्तव्य न बजावता शासन महसुलाची करोडो रुपयांची फसगत करीत आहेत व ते किती वर्षांपासून. आम्ही हा सर्व उलगडा आमच्या बातमीपत्रातून प्रसारित करणार आहोतच व दोषींवर जोपर्यंत महसूल कायदा ॲक्टनुसार फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आमचा पाठपुरावा असाच सुरू राहणार. अजून बरेच काही पुढील भागात. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.